करतो. युजरच्या प्रेफरन्सचे काळानुरूप विश्लेषण करू. भाषण कोणती महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देते? भाषांतर आणि ट्रान्सक्राईब करणे. भाषांतर आणि ट्रान्सक्राईब करणे. होमवर्कआउट AI वयामधील इंटेन्सिटीवर आधारित डाएट प्लॅन सुचवते. बरोबर. ऑर्थल AI मध्ये अचूकता येण्यासाठी डीप लर्निंग का आवश्यक असते? त्यात स्किल्स पॅटर्न विज्ञानिक केले जाते. ग्राफ कव्हरमध्ये कोणते AI फीचर ग्रामीण युजर्सना त्यांच्या डाव्या दिवशी आणि विमा पॉलिसीबद्दलचे सर्वसमावेशक तपशिलाचे इन्स्टंट ॲक्सेस मिळतो? क्लाउड बेस्ड AI टूल. AI चे कोणते फीचर दर्शवले आहे? डेटा व्हॅलिडेशन. गुगल लेन्स मधील इमेज मधून पिक्चरचे भाषांतर करणारे फीचर कोणते ओळखा? OCR ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन. गुगल डॉक्स व्हॉइस टायपिंग ही सुविधा युजर्सना कोणती गोष्ट सहजपणे करायला मदत करते? बोलून टाईप करणे. जनरेटिव्ह AI द्वारे पॉवर क्रिएटिव्ह प्रेझेंटेशन टूलचा प्राथमिक वापर कोणता आहे? टेक्स्ट पासून नवीन स्लाइड क्रिएट करणे. आयडेंटिफाय युजर्सना प्रामुख्याने गॅजेट्स डिव्हॉल्ट करणे. व्हर्च्युअल पॉईंट्स आणि अचिव्हमेंट्सद्वारे. कॅनव्हाचे मॅजिक लाईट फीचर युजर्सना सोशल मीडिया कॅप्शनसाठी AI पॉवर टेक्स्ट जनरेट करायला मदत करते. बरोबर. गुगल AI स्टुडिओ AI जनरेटेड चॅटबॉट सोल्यूशन पुरवण्यासाठी गायडन्स इंटिग्रेट करते. जेमिनी API. कोणती AI टेक्नॉलॉजी वापरून लिओनार्डो AI इमेज जनरेशन क्वालिटीमध्ये सुधारणा करते? न्यूरल स्टाईल ट्रान्सफर. मध्ये कोणती AI चे फीचर दाखवले आहे? NLP आधारित इंटिग्रेशन. एक नंबर है ना. टेक्स्ट सर्च युजरसाठी ॲक्च्युअली कोणते तंत्र वापरून सुधारते? युजर बिहेवियरचे विश्लेषण करून. पूर्वीच GPT-3 AI चा वापर मुख्याध्यापकांसाठी करते. लेखकांना समजून घेण्यासाठी. गूगल चे मुख्याध्यापकांसाठी वापरले जाते. डाएट प्लॅन्स मॅनेज करणे. फिटनेस उपक्रम ट्रॅक करणे. ओके. नेक्स्ट. रेल्वे तिकीट बुक करताना कमी शुल्क होण्यासाठी IRCTC दिशा 2.0 तंत्राचा वापर करते. रिअल टाइम कॉन्व्हर्सेशन दरम्यान युजरच्या इनपुटला व्हॅलिडेट करते. आउटलुकचे को-पायलट ईमेलचे ग्राफिक्स सुधारते. आपोआप ईमेल्स जनरेट करणे. WTV स्कूलमध्ये कोणती की फीचर युजर्सना त्यांच्या लिस्टमधील कोडिंग प्रॅक्टिस करण्यासाठी मदत करते? ट्राय इट युअर सेल्फ एडिटर. किती नंबर का? सेकंड. युअर सेल्फ. युजरने बोली मराठी कंटेंट भाषेवर अपलोड केला तर पुढे जावे. तो इंग्रजी ट्रान्सलेट ट्रान्सलेट करतो.
नेक्स्ट त्यामुळे AI मध्ये कोणते मुख्य फीचर कॉन्टिन्युअर आधारित डिझाइन लेआउट सजेस्ट करण्यासाठी मदत करते. AI जनरेटेड व्ह्यूज AI जनरेटेड व्ह्यूज थीम्स. नेक्स्ट सुनो म्युझिक कसे तयार करते. जनरेटिव्ह AI वापरून जनरेटिव्ह AI वापरून ॲडिटिव्ह वापरून तुम्ही काय ट्रॅक करू शकता. दैनंदिन सवय दैनंदिन सवय सवय. विथ IoT AI अवतार युजर्सना दैनिक मदत करतात. व्हर्च्युअल प्रेझेंटर म्हणून काम करण्यासाठी ऑप्शन आहे. नेक्स्ट पुढील इमेजमध्ये कोणती AI ची प्रक्रिया दाखवलेली आहे. सेंटिमेंट ॲनालिसिस सेंटिमेंट ॲनालिसिस. उत्तर काय माहिती आहे का? ॲटोमिक रेझ्युमे स्टडी ओके. डिजिटल वेलबिंगमध्ये ॲप्सवर घालवलेला वेळ तयार करण्यासाठी कोणते फीचर वापरले जाते. कोण वापरलं ते? ॲप टायमर्स ॲप टायमर. टायमर्स नेक्स्ट कोपायलट AI ची क्षमता कोणती गोष्ट सरळ प्रकारे कोणते दर्शवते. दर्शवलं जातं. याचं उत्तर आहे AI AI पॉवर पॉवर. समरायझेशन. ठीक आहे. नेक्स्ट युजरसाठी मीटिंग्स शेड्यूल करताना युजर सोबतची इंटरॅक्शन कशा प्रकारे वापरते. मागील इंटरॅक्शनवर आधारित सजेस्ट करते. नेक्स्ट एक्सेलमधील ॲनालायसिस डेटा टूल आपल्याला व्हॅलिडेस मदत करते. काय मदत करतो एक्सेलमध्ये ॲनालिसिस. स्प्रेडशीटचे रूपांतर प्रेझेंटेशन स्प्रेडशीटचे रूपांतर प्रेझेंटेशनमध्ये करण्यासाठी. याचं उत्तर काय माहिती आहे का? डेटा त्वरित ॲनालाइज करण्यासाठी. ठीक आहे. प्रेझेंटेशनमध्ये निरूपांतर करते. मूळ ट्रॅक फॉर्मल बिहेवियर ॲनालिटिक्स वापरून युजर एक्सपिरियन्स कसा सुधारतो. कसं सुधारतो? कसं सुधारतो माहिती आहे का? सांगितलं होतं का? नाही. अनेकदा वापरल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस ॲड करून डिस्प्ले करून देतो. ठीक आहे. विथ IO लँग्वेज वापरून एडिटिंग होते करते. ॲटोमॅटिक सबटायटल्स आणि ट्रान्सलेशन ऑटोमॅटिक सबटायटल आणि ट्रान्सलेशन गुगलच्या डिजिटल वेलबिंग टूल्सचा आपल्या आयुष्यात कशा प्रकारे फायदा होऊ शकतो. स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी आणि फोकस सुधारण्यासाठी. गुगलच्या डिजिटल वेब बिलिंगचा टूल्सचा आणि आयुष्यात कशा प्रकारे फायदा होऊ शकतो. कसा? स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी आणि फोकस सुधारण्यासाठी. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट ॲमेझॉन कोड विस्परमध्ये कोड सजेशनमध्ये सिक्युरिटीची खात्री करण्यासाठी कोणते AI शब्द वापरले जाते. कोणती वापरले जाते? ॲटोमिक कोड काय त्याचं उत्तर माहिती का? AI AI पॉवर पॉवर सिक्युरिटी ॲनालिसिस. अल्टिलोमध्ये व्यक्तीचं कार्बन फुटप्रिंट मॉडेल म्हणताना AI शब्द कोणते. कोणती? AI कार्बन लायटिंग AI कार्बन लायटिंग ट्रॅकिंग. AI पॉवर सर्च इंजिन इमेज सिलेक्शन प्रोसेस कोणते सुधारणा करते. कोणती करते? इमेज सेल्स मॅन्युअली कॅटेगराइज युजर कीवर्ड समजून घेण्यासाठी NLPचा वापर करतो. वापरतात. समजलं का? ट्रेडिशनल कोडिंग प्लॅटफॉर्मच्या तुलनेत इंटरनेट पद्धतीने अनोखी ठरते. कसं करतात? हे युजर्सना ब्लॉक बेस्ड कोडिंग वापरून प्रोग्राम्स तयार करण्यास मदत करते. सेकंड नंबर. नेक्स्ट टास्कचे ऑटोमॅटिक करण्यासाठी IFTTT कशी मदत करते. कशी मदत करते? मॅन्युअली टास्क शेड्यूल करून मॅन्युअली करून. रजिस्टर ॲप्स आणि डिव्हाइसेस कनेक्ट करून. कोणती AI टेक्नॉलॉजी प्रत्येकाला युजरसोबतचे संवाद ओळखायला मदत करते. सेंटिमेंट ॲनालिसिस. Google Lens libraries of
मध्ये कोणती AI फीचरची मूवमेंट रिअल टाइममध्ये फीडबॅक सर्टिफाय करते कम्प्युटर विजन. कॉम्प्युटर विजन. Awareness AI covers net detection of real time आणि मार्केट आयडेंटिफाय करते. बरोबर. बरोबर. नेक्स्ट. पीपीटीमध्ये कोणती AI फीचर लाभार्थ्याचा मजकुराची संक्षिप्त व्हिडिओ करण्यास तयार करण्यात मदत करते. टेक्स्ट टू व्हिडिओ. टेक्स्ट टू व्हिडिओ. ओके. नेक्स्ट. ओपन AI युजर्सना नोट्स लिहिण्याच्या प्रकारे मदत करते. कशा प्रकारे मदत करते? स्पीच टू टेक्स्ट ट्रान्सलेट करते. स्पीच टू टेक्स्ट. ही नामचे कोणते AI फीचर इथे दर्शवलेले आहे. अल्गोरिदमची ट्रेनिंग. सेकंड नंबर. अल्गोरिदमचे ग्रेडिंग. उत्तर द्यायचं रिअल टाइम डेटा व्हॅलिडेशन. जी म्हणजे लाईट फीचर युजर्सना प्रामुख्याने कोणती गोष्ट साध्य करण्यास मदत करते. इमेज त्वरित लाभ करणे. इमेज त्वरित लाभ करणे. इमेज त्वरित ड्राफ्ट करण्यासाठी. सोशल बी केवळ AI जनरेट कॅप्शन करते परंतु युजर इंटरॅक्शनवर आधारित एंगेजमेंट ऑप्टिमाइज करते. उमेदवार भरतीचे असेसमेंटमध्ये लायब्ररी AI कोणती सुधारणा करू शकते. उमेदवार भरतीच्या असेसमेंटमध्ये काय करायचं आहे? रेझ्युमे आधीच निर्धारित केलेल्या कौशल्यांवर आधारित आधी निर्धारित केलेल्या कौशल्यावर आधारित रँक करून. ओके. नेक्स्ट. लीड अराउंडमध्ये AI असेसमेंटची कार्य कोणती. कोणते कार्य मुख्य? पर्सनलाइज्ड प्रोनाउन्सिएशनसाठी फीडबॅक देणे. पर्सनलाइज्ड प्रोनाउन्सिएशनसाठी फीडबॅक देणे. नेक्स्ट. ॲमेझॉनची कोड विस्पर प्रोग्रामला रिअल टाइमची कशा प्रकारे मदत करते. कशा प्रकारे मदत करते? टाईप करत असताना योग्य ते कोड स्पीड सुचवते. टाईप करत असताना योग्य ते कोड ॲकेडमिक रिसर्च लायब्ररी वापरण्याचा मुख्य फायदा ही योग्य त्या विषयाचा आत्म सारांश मिळवतो. योग्य ते विषयाचा सारांश मिळते. नेक्स्ट. चांगल्या प्रकारे सातत्य राखण्यासाठी कोकणात AI कशा पद्धतीने वापरते. कशा पद्धतीने वापरतात? पर्सनलाइज्ड कोडी आणि फ्लॅशबॅक्स तयार करून. सोशल बी युजर्सना पोस्ट शेड्यूल करण्यास कोणती AI अप्रोच वापरून मदत करते. आपण कॉन्टेंटची वर्गीकरण. कॉन्टेंटचे वर्गीकरण. नेक्स्ट. W3 स्कूल आपल्या कोडिंग ट्युटोरियलमध्ये AI कशा तऱ्हेने इंटिग्रेट करते. AI चॅटबॉटला प्रश्नांमध्ये मदत करण्यासाठी निमंत्रित करून. AI चॅटबॉटना प्रश्नांमध्ये मदत करण्यासाठी निमंत्रित करून. ओके. नेक्स्ट. Copilot 365 प्रामुख्याने नेव्हिगेशन आणि ॲप्लिकेशन इंटिग्रेशन करू शकते. Copilot 365 प्रामुख्याने कशामुळे अनेक ॲप्लिकेशनमध्ये इंटिग्रेशन करू शकते. क्लाउड इंटिग्रेशन. क्लाउड इंटिग्रेशन. विमा कशी युजरसाठीचा लर्निंग एक्सपिरियन्स वैयक्तिक दृष्ट्या उपयुक्त बनवते. लाईव्ह कोडिंग असेसमेंट ऑफर करू. चुका सुधारण्यासाठी अडॉप्टिव्ह लर्निंग समजलं. पुढचा. अलिंगो AIचा वापर करून इन्फो समजवण्यासाठी कशी मदत करते. युजरच्या सवयींचे विश्लेषण करून. फर्स्ट नंबर. युजरच्या सवयींचे विश्लेषण करून. व्हिजन AI जनरेट कशा प्रकारे अधिक आकर्षक वाटतील असे अवतार तयार करते. कशा प्रकारे तयार करते. डीप मुवमेंट टेक्स्टची मॅच करण्यासाठी डीप लर्निंग वापरून. डीप लर्निंग वापरून.
कोणती लिफ्ट मुवमेंट मॅच करण्यासाठी जेव्हा युजर्स कॉन्टेंट एडिट करतात तेव्हा स्लाइड्स गो डिझाईनमध्ये साठी कशा प्रकारे लागते कशा प्रकारे लागते कलर्स आणि फॉन्ट ऑटोमॅटिकली ॲडजस्ट करणं कलर आणि फॉन्ट ऑटोमॅटिक ॲडजस्ट करून कोणते AI कडपलामुळे ही नामात्मक उत्पादनाचा डोळे क्रिएट करण्यात मदत झाला क्लाउड AI वेस्टिंग क्रेडिट IRCTC कॉन्टेक्स्ट सर्व्हिस वापर का करते कॉन्व्हर्सेशन सुधारण्यासाठी AI टूल्सच्या तुलनेत सायबर AI मध्ये मार्गदर्शक वेगळे ठरते विविध AI मॉडेल्स विविध टास्कसाठी एकत्रित करते विविध मॉडेल्स विविध टास्कसाठी एकत्रित करणे रिसर्चसाठी कोणती AIचे फ्युजन दाखवलेलं आहे रिसर्च कनेक्शनसाठी ग्राफ अल्गोरिदम फर्स्ट नंबर रिसर्च कनेक्शनसाठी ग्राफ नेक्स्ट लेलो प्रामुख्याने सोशल मीडिया मॅनेज करण्यासाठी सोशल मीडिया मॅनेज करण्यासाठी उत्तर काय माहिती आहे का प्रोजेक्ट मॅनेजमेंट करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोकणात वापरण्याचा मुख्य उपयोग कोणता आहे हे सल्ला हे लेक्चर क्लासवर करते आणि स्टडी मटेरियल तयार करते बोल्ड नंबर टोकनोटचा वापर काय होतो हे लेक्चर क्लासवर करते आणि स्टडी मटेरियल तयार करते हे लेक्चर क्लासवर करते आणि स्टडी मटेरियल तयार करते नेक्स्ट लेनिझम टाळण्यासाठी विद्यार्थी फीडबॅकच्या प्रोग्रामिंग कसा वापरू शकतात कसं वापरतो ग्रामर चेक करून ग्रामर चेक करून सॉरी पेजिलियम चेक अजून एकदा विचार करा फर्स्ट नंबर बरोबर पेजिलियम चेक करून नेक्स्ट पॉवर पॉईंट डिझाईनर प्रामुख्याने आपल्याला प्रेझेंटेशन झटपट क्रिएट करण्यासाठी मदत करते ओके नेक्स्ट जर गुगल डॉक्स व्हॉइस टायपिंग स्पीड चुकीच्या प्रकारे रेकग्नाइज करत असेल तर कोणती AI टेक्नॉलॉजी व्यवस्थितपणे काम करत नसले पाहिजे मशीन लर्निंग व्हॉइस मधील कोणती AI टेक्नॉलॉजी डिव्हाइस कॅमेऱ्याचे मार्ग पुन्हा परवाना घेण्याला ॲक्सेस ओळखतो कॉम्प्युटर विजन पेक्सलचे एक वैशिष्ट्यपूर्ण AI पॉवर सर्च टूल म्हणून कोणत्या कारणामुळे ओळखले जाते हे स्टॉक इमेजेस जनरेट करते संपूर्णतः नवीन AI इमेजेस जनरेट करते मग आपल्याला व्यासपीठावर कोणते तंत्र अनेक सरकारी सर्व्हिसला सापडले क्लाउड बेस्ड ऑटोमेशन आहे डेटा चे अल्गोरिदम्स वापरू रिपीटमध्ये कोणते AI फीचर दिले कीवर्ड वापरून युजर्सना संपूर्णपणे नवीन इमेजेस तयार करण्यास मदत करते AI इमेज जनरेटर नेक्स्ट ही इंटरॅक्शन कोणती व्हॉट्सॲप AI शब्दासोबत प्रकारे दाखवते सेंटिमेंट रिअल टाइम माहिती रिट्रीव्ह करणे गुगल जेमिनी मुलाखतीसाठी निर्माण केलेली आहे आणि टास्क करायला मदत करण्यासाठी टू डू लिस्ट मुख्य काम कोणते आहे टास्क मॅनेजमेंट करणे
ग्रामीण युजर्ससाठी अपेक्षित झोपडीच्या आधारे सर्वात योग्य विमा संरक्षण कशी ठरवते? कसे ठरवते? क्लाउड ऑटोमेशनचा वापर करून. क्लाउड ऑटोमेशनचा वापर करून. याचं उत्तर काय माहिती आहे तुला? प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंगद्वारे. समजलं का? हो. नेक्स्ट. या टेक्स्टचे कोणते फीचर दिसून येते? डेटा व्हॅल्युएशन, कोणता येतो? ऑटोमॅटिक व्हिज्युअलायझेशन. Google AI स्टुडिओ डेव्हलपर्सना कोडिंगची ज्ञान नसताना याद्वारे AI टूल्स तयार करण्यासाठी मदत करते. कोणतं करतो? नो कोड इंटरफेस. नो कोड इंटरफेस. नेक्स्ट. इथे मीमोची कोणती महत्त्वाची फीचर हायलाइट केलेली आहे? कोणते? स्पीच टू टेक्स्ट कोडिंग. AI पॉवर कोड कम्युनिकेशन. रियल टाइम कोडिंग असिस्टंट. नेक्स्ट. रेप्लिका युजर बरोबरच्या आधीच्या इंटरॅक्शनच्या आधारे संवादात सुधारणा करण्यासाठी पुढील कोणती गोष्ट वापरते? कोणते वापरते? कन्व्हर्सेशनल AI मिळवली. AI. नेक्स्ट. तुम्ही डॉट युजर्ससाठी कोणत्या रेशनमुख्यता सोडवतो? कोणतं सोडवतो मुख्यतः? रोजच्या कामांची प्लॅनिंग करणे. काय सांगितलंय? लेखन सुधारणे. क्लिपबोर्ड युजरसाठी कोणता मुख्यतः प्रश्न सोडवतो? लेखन सुधारण्यासाठी. ठीक आहे. नोशन आपल्या कमांड्सना त्वरित रिस्पॉन्स देण्यासाठी कोणत्या टेक्नॉलॉजीद्वारे नॅशनल लँग्वेज प्रोसेसिंग. म्हणजे नॅशनल लँग्वेज प्रोसेसिंग. नेक्स्ट. IFTP मध्ये ॲपलेट तयार करण्याचा मुख्य फायदा कोणता आहे? यामुळे 4G सिक्युरिटी सुधारते. हे ॲपच्या दरम्यान ॲक्शनची ॲटोमेट करते. बरोबर. व्हॉट्सॲप मेटा AI बिझनेस युजर्सना मुख्यतः ऑटोमॅटिक कस्टमर इंटरॅक्शन मिळवून मदत करते. ऑटोमॅटिक कस्टमर इंटरॅक्शन. ग्रामीण प्रोजेक्टच्या उपाययोजनेमुळे सुधारणा करण्यासाठी ही ग्राम स्वराजमधील प्रोडक्ट इनसाइट्स कशी मदत करतात? कशी करतात? डेटा जनित सुधारणा सुचवते. डेटा जनित सुधारणा सुचवा. असण्याचे AI व्हॅलिडेशन प्रामुख्याने सेलची ॲक्युरेसी सुनिश्चित करते. काय उत्तर? सेलची ॲक्युरेसी. टास्क पूर्ण करणे. गुगल मीट आपल्याला ॲक्टिव्हिटीज कशी प्रकारे ॲनालाइज करते? कशा प्रकारे करते? ॲनालाइज. केवळ फिटनेस स्पेसिफिक ॲप सोबत सेन्सर आणि डेटा वापर. क्रिएटिव्ह एज्युकेशन कोणती गोष्ट वापरून प्रेझेंटेशन जनरेट करत होते? साधे टेक्स्ट इनपुट्स. साधे टेक्स्ट इनपुट. किती दिवसात पाठ केले प्रश्न? नाव सांगू तुला? अनिकेत किशोर अकोलकर. नाव कसं सांगायचं? अनिकेत ज्योती किशोर अकोलकर. चलो.